जय आंबे टेमगरपाडाची. तर गोलंदाजी मार्क वर्ण षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वर्ण धनाजी पाटील. टीम जोगेश्वरी आपण पाहतायत टीम शिवनेरी जुनांदुर्गी करिता. चला मॅच ऑन करायची आहे पंच. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत टेमगरपाडा टीमचा एक जबरदस्त बॅटर अर्थातच पंढरी भोईर. पंचांचा इशारा आला, लेट्स प्ले, गेम इज ऑन. सामन्याला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल बॅटनं फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये, परंतु दोन धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत बॅटरला. इकडनं दुहेरीच्या मदतीनं धावफलक आता पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजेच दोनच्या घरामध्ये वैयक्तिक स्वतःच त्याचबरोबर संघाचे इकडनं खाते उघड होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमची नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय टीम टेमगरपाडाने घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता टीम जुनांदुर्कीला क्षेत्ररक्षण करण्याकरिता आपण पाहताय टीम जुनांदुर्कीला प्राचारित केलं गेलंय. नेक्स्ट बॉल वेट करत असताना बॅकफुटला जाऊन फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु तिकडे चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव, सिंगलपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचतंय. तीनच्या घरामध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इकडनं बॅटरनं केलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला आता स्ट्रायकिंग एंडला आणलं जात आहे. धनाजीचा विचार केला, गेल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. या दरम्यानचा चेंडू बॅकफुटला जात असताना कट केलं जाते, हलक्या हाताने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जातंय. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं, त्या लाईफलाईनचा इकडनं वापर केला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. इकडनं आक्रमण करावं लागेल, कारण एकंदरीत जर आपण विचार केलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके येणे गरजेचं आहे, नित्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल बॅटनं बॅकफुटला जात असताना चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चेस खूप मोठं आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, अखेरकार चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश आलंय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आता कट केलंय, पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तिकडे फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजेच एकंदरीत 8 षटकामध्ये 8 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ, कोणताही गडी न गमवता 8 धावा धावफलकावर आपण पाहत आहेत. धनाजी पहिलं षटक पॉवर प्लेचा हातात असताना मैदानाच्या आतमध्ये अजून इकडनं एक चेंडूचं येणं बाकी आहे. एखादा मोठा फटका जरूर प्रयत्न करतील बॅटर. या दरम्यान चेंडू फटका फसला होता जरूर, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलंय. त्या ठिकाणी पंच तिसऱ्या पंचांकडे इकडनं मात्र इशारा करतायत. तिसरे पंच इकडनं दाखल झाले, तुमच्यापर्यंत लवकरच निर्णय पोहोचवला जाईल. आपण पाहताय डिसिजन पेंडिंग.
एस बॅटरला डगआउटच्या असलेला जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता फलंदाज बाद झालाय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. बॅटर इज बॅक टू द डगआउट. आपण पाहतायत फलंदाज पंढरी नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. गेल्या मॅचचे हिरो, गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच दर्शन आलेत. या षटकामध्ये जर आपण एकंदरीत विचार केला तर रामने चांगली गोलंदाजी केली आहे, कारण पूर्णपणे बॅटर्सना थांबवण्याचं काम त्याने केलंय. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहत आहेत या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये जिकडे आपण विचार केला तिकडे 9 धावा गेल्या, आणि त्यानंतर या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर आता चांगली गोलंदाजी करताना दिसलेत. या दरम्यान शेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. काय घडले एकंदरीत बॅटर प्लेड ऑन झालाय.
प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. चला नवीन फलंदाज त्वरित पाठवायचं, फास्ट पाठवायचंय. जर यानंतर वेळ जास्त खर्च झाली तर विजयी संघाला पेनल्टी देण्यात येईल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. चला गेम फास्ट करायची आहे. विनंती आहे दोन्ही टीम्स, आपण गेम फास्ट करायची आहे. चला बॅटर आपण धावत यायचं मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर नाणेफेक कक्षामध्ये एका बाजूने पुंडास टीम पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने टीम दामणगाव. दुसरं षटक आपण पाहताय प्रगती पथावर. गोलंदाजी मार्क वर्ण गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसलेत. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे परंतु जास्त बाहेर निघालाय आणि पंच आमच्या बाजूने वलतायत. पंचांचे दोन्ही समांतर. डावीकडनं अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावर. राम रसाले या दरम्यान चेंडू. प्रदीप आडवा बॅटनं मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर करत होते. तिकडे सिंगल धाव आली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आणि येस दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटरला जावं लागेल डगआउटच्या असरे. याला मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का बसलाय. बॅटिंग करणारी टीम अर्थातच आपण पाहताय जय अंबे टेमगरपाडा टीमला बॅटरला जावं लागेल. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 6व्या क्रमांकावर गुरु आलेत. हा चेंडू देखील जास्त बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करताना दिसला. पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आणि धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच एकंदरीत 18च्या घरामध्ये. 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये जिकडे 9 धावा आल्या त्यानंतर या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना दिसलेत गोलंदाज. नेक्स्ट बॉलर बॅटनं फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. त्या ठिकाणी जजमेंट थोडीशी चुकली गेली. जेल इकडनं ड्रॉप केला गेलाय. आपण पाहता या चेंडूवर जर विचार केला तर एकंदरीत धावा आल्या. 2 षटकाची झाली आहे समाप्ती. आपण पाहताय 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत ते म्हणजेच 20 धावा. चला फक्त गोलंदाज पुढे यायचं. क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने टीम मीटिंग करायची नाहीये. आपल्याला विनंती आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण जितू पाटील आले आहेत. गेल्या मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्यांच्या नावावर गेला होता तेच गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये मैदानावर राहताल आणि त्यानंतर टेंबिवलीच्या विपक्षामध्ये विजय प्राप्त केलं जुनादुर्ग टीमनं. परंतु इकडनं कडवं आव्हान आहे कारण स्ट्रायकिंग एंडला बॅटर देखील तेवढाच मोठा आहे. या दरम्यानचा चेंडू इकडनं चांगला आहे. जबरदस्त चेंडू. डॉट बॉल टाकलाय. या दरम्यान चेंडू देखील जबरदस्त आहे. बॅक टू बॅकचा दुसरा बॉल डॉट आलाय.
बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल आलाय. या दरम्यान चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतायत. आता जजमेंट चुकणार नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठा धक्का. बॅटर दर्शन आता डगआउटला. गेल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी जितूने केली होती आणि या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीचं प्रदर्शन सातत्याने करताना दिसलेत. बॅक टू बॅकचे 3 बॉल डॉट आले. तिकडनं गोलंदाज जितू पाटीलच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू स्विच हिट केला. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका टप्प्याने चेंडूला गॅदर करतायत. एकदा पूर्ण दुसरी धाव देखील करण्याचं इकडनं मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केले गेले आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण करतायत. खूप वेळानंतर या षटकामध्ये आता अखेरकार धावा यायला सुरुवात झाली आहे. कारण बॅक टू बॅकचे 3 बॉल डॉट आले. एकंदरीत 2 बॉल डॉट आले. त्यानंतर विकेट आली आणि त्यानंतर या चेंडूवर आता बॅटिंगसाठी हरी जोशी आले. त्यांच्या बॅटमधनं डबल धाव आली आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 22च्या घरामध्ये 22. नेक्स्ट बॉल स्विच हिट केला. हा फटका प्रॉपर आहे. टायमिंग किती चांगले. टायमिंग प्रॉपर. एलिव्हेशन प्रॉपर आणि हा स्विच हिटचा सिक्सर. याचकरिता या बॅटरला ओळखलं जातं. मोठ्या फटक्यांकरिता सातत्याने चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना आता दिसलेत. हरी जोशी यांच्या बॅटमधनं सिक्सर आला आहे. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने डिफेन्स करत असताना त्या ठिकाणी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न जरूर मनसुपा स्पष्ट केला होता बॅटरनं. स्ट्राईक स्वतःच्या बाजूने ठेवेल. षटकाची इकडनं झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावाचे आहेत ते म्हणजेच 29 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद झाले. त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एका बाजूने गुरु आहे, दुसऱ्या बाजूने हरी जोशी आहे. महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आपण पाहतायत गेल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. गेल्या मॅच मध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर गोलंदाज दीपकने चांगली गोलंदाजी केली होती. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतायत गोलंदाज दीपक सज्ज झालेत. चला वेल कमी खर्च करायचे जुनादुर्ग टीम. जुनादुर्ग टीम आपण टाइम कमी खर्च करायचे आपल्याला विनंती आहे. या दरम्यान चेंडू चांगला आहे. ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. तिकडे एकदा पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप फास्ट आहेत परंतु इकडनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होतील. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. कारण आणि 45 चे जे तुमचे खेळाडू आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स देखील घेऊन यायचे. या गोष्टीची
नोंद घ्यायची आपण. स्विच करण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी अखेरकार हरी जोशीच्या पारीचा अंत. मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. हरी जोशी आता डगआउटला. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. बॅक टू द डगआउट. इकडनं आता विकेट हॅट्रिक वर आलेत गोलंदाज. गेल्या मॅच मध्ये देखील मेडन षटक हाताळलं होतं. या मॅच मध्ये जर आपण एकंदरीत विचार केला, पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर हरी जोशीची विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर आता जर आपण इकडनं पाहिलं तर गजानन यांना देखील डगआउटला पाठवलं गेलंय. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज येऊन ठेपलेत. जू नांदुर्गी टीमची जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये इकडनं पाहायला मिळतीये. जिकडे पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलं आणि त्यानंतर या मॅच मध्ये देखील जबरदस्त प्रदर्शन करताना दिसलेत. या दरम्यान चेंडू जबरदस्त आहे, त्या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड दांडी गुल केली आणि या स्पर्धेतील आता विकेट हॅट्रिक जर आपण पाहिली तर नावावर गेली ती म्हणजेच दीपकच्या. पाहतायत एकंदरीत पहिली विकेट हॅट्रिक दीपकच्या नावावर जाते या स्पर्धेतील. दीपक पाटील यांच्या नावावर आपण पाहतायत 94 चषक 2026 ची पहिली विकेट हॅट्रिक शिवनेरी स्पोर्ट्स जुनादुर्गी टीमचं दीपक पाटील यांच्या नावावर. आपण पाहताय सुकीरजी पाटील यांच्याकडनं दिलीप पाटील, दीपक पाटील यांच्याकरिता 500 रुपयाचं पारितोषिक इकडनं आलंय. या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, एकदा पूर्ण केली गेली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 32 32च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सातत्याने गोलंदाज करताना दिसलेत. हा चेंडू इकडनं फुलटॉस जरूर आहे, अपील केली जातीये, परंतु इकडनं पंच सहमत नाहीयेत. षटकाची समाप्ती होती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत धावफलकावरती धावा जे आहेत ते लागले गेलेत. 32 धावा धावफलकावर आणि जुनादुर्गी टीमच्या समोर आता 33चं टार्गेट सेट केलं गेलंय. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. नाण्याच्या एका बाजूने आपण पाहता 934 ट्रॉफी 2026, नाण्याच्या दुसऱ्या बाजूनं ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण यायचं नाणेफेक कक्षामध्ये.
नरेशजी कारभारी साहेब आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. साहेबांचे शुभ असते आणि त्याचबरोबर जयजी तरे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असते आपण नाणेफेक करून घेतो या मॅचची. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने आपण पाहत आहेत टीम गावदेवी स्पोर्ट्स पुंडास, दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स दामणगाव. मान्यवर पाहुण्यांचे शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेऊया या मॅचची. एका बाजूने ओरिजिनल 40+, दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत 94 ट्रॉफी 2026. नाणेफेकीचा कॉल दामणगाव टीमचा कर्णधार करतोय. ओरिजिनल 40+ असं कॉल आहे आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जो आहे तो 94 ट्रॉफी 2026 लागलाय. नाणेफेकीचा कॉल पुंडास टीमने जिंकलाय. या ठिकाणी दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की आपण शुभेच्छा द्यायच्यात, फक्त निर्णय कळवायचे कारण वेळ आपल्याकडे खूप जास्त कमी आहे. नाणेफेकीचा कॉल टीम पुंडास आपण जिंकलाय. निर्णय कळवायचे बॅटिंग. पुंडास टीमने नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. दामणगाव टीम आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच करिता. चला जाऊया लगेचच समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत आमचे साथी समालोचक जोडले जातील. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. धावा बनत नाहीत. आपण काही मॅच जर उचलून बघितल्या तर या ठिकाणी पाहतोय आपण लक्ष जे आहे ते 33 धावांचं पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या आपण पाहिलं तर कालामध्ये धावा बनल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरला क्या बात आहे. दीपक पाटील म्हटलं तर एक गोलंदाजीची एक चांगली शिकार करणारा शिकारी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण हॅट्रिक ही कंप्लीट केली. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तीही आपण पाहिली तर 2 गडी बाद करून आपण पाहतोय की मिडन ओव्हर हाताळली होती. आणि या ठिकाणी सुद्धा पाहतोय पूर्णपणे फलंदाजाचं कंबरडं मोडून ठेवलं गेलं आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कंप्लीट केली गेली. या ठिकाणी आपण पाहिलं तर आता या ठिकाणी पाहूया 33 धावा जमा करायच्या आहेत. गोलंदाजाने तर आपलं काम केलं गेलं आहे. आता जिम्मेदारी आहे ती म्हणजे बॅटरची. आता बॅटर काय करतात ते पाहूया. 33 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. 33 धावा. लास्टच्या ओव्हरला आपण पाहतोय 3 धावा आलेल्या आहेत. 4 लास्टच्या बॉलला धावा आली का पण. या ठिकाणी चुकीची दुरुस्ती केली जाते. बरोबर आहे, शेवटच्या ओव्हरला धाव आली होती आणि त्या अनुषंगाने आता मात्र 34चं आव्हान या ठिकाणी केलं गेलं आहे. चला खेळाला सुरुवात करूया. आपण टाइमपास न करता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू करूया. या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि दिलीप उतरले आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय दिलीप आहे आणि दीपक पाहूया. आणि पंढरी भोईर या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते, तयार होतोय. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे. निर्धावची सांगता सुरुवात चांगली या ठिकाणी केली गेली आहे. स्वतः संघनायक आहेत खऱ्या अर्थाने ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये उपाध्यक्षाच्या
भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी पाहूया पहिलं षटक घेऊन येत आहेत पॉवर प्लेचं. पंढरी भुईर टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता, मानस धरला होता. पुन्हा एकदा पाहतोय आपण डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमर कसून गोलंदाजी होतय या ठिकाणी. पहिला मॅच खूप चांगल्या पद्धतीने विजय संपादन केला आणि या ठिकाणी पाहायला गेले तर बॅटिंग कुठेतरी खराब पाहायला मिळाली. हवं तशा धावा बनल्या नाहीत, परंतु पाहूया आता त्या वाचवण्यासाठी प्रयत्न मात्र चांगला आहे. कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत आली नाही आहे. या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला गॅप आहे, चेंडू नाही थांबत, जातोय सीमा पार, चौकार. या ठिकाणी येतोय चौकार, डावाला मिळतो आकार. सुरुवात होते चौकार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 34 धावा वाचवायच्या आहेत. फिल्डिंग प्लेचा विचार जर केला तर पहिलं पॉवर प्लेचा आहे आणि पॉवर प्ले मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये राहू शकतात. तुम्हाला 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, याचंही भान असू द्या संघनाईक. त्यासाठी आपण खेळायला लवकर सुरुवात करूया. काऊ कॉर्नरला डीप मध्ये आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण लोंगाणला डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात. पाहूया गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय, सरसावतोय पुन्हा एकदा. आता मात्र चेंडूला टर्न केला गेला आहे आणि या वेळेस पाहतोय स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू फरार, अजूनही घेतोय दर्जेदार चौकार. चौकार 8 धाबा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. दीपक पाटील म्हटलं तर या स्पर्धेतील चांगला गोलंदाज ठरला गेला आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपलातून गोलंदाजाचं प्रदर्शन, कुठली धाव खर्च न केली, 2 गडी बाद केले. या ठिकाणी 4 धावा खर्च केल्या आणि आपण पाहिलं 3 गडी बाद केले. म्हणजे पाहू शकता आपण एक विकेटचा शिकारी म्हणून म्हटलं जात आहे, अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी लावलं जात आहे, परंतु त्याच्या विरुद्ध मात्र फटकेबाजी चांगली होते. अजून एक चौकार येतोय, बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी केली जाते कंप्लीट. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 12. 2 चेंडू बरोबर टाकले होते, हाताळले होते. त्यानंतर आपण पाहिलं तर मग प्रेशर वाढत चालला होता. खऱ्या अर्थाने पाहतोय दिलीप कारभार याच्यावरती, परंतु आपला कारभार चांगला चोखपणे बजावत असताना या ठिकाणी मात्र 3 चौकारांची झडी लागली गेली आणि धावसंख्या 12 या अंकावरती नेऊन ठेवली गेली. अजूनही शेवटचा चेंडू फेकणं बाकी या ओव्हर मधील पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच चांगली मॅच पाहायला मिळेल. गावदेवी पुंडासा आणि गावदेवी धामणगाव दोन्ही टीम वरती गावदेवीचा आशीर्वाद आहे. कोण विजेतेपद पटकावेल पाहूया. यावेळेस मिस टाइम झाला होता, पण कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला नाहीये. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. अशा रीतीने पाहतोय पहिलं षटक समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावरती लागली गेली आहे. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 21 धावाची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच अतिशय रंगतदार का तर दोन्ही टीमकडे प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी आहेत. खास करून गावीदेवी धामणगाव टीमकडे 2 आहेत आणि पुंडासकडे 1 आहे. या दोन टीम मधील पाहूया द्वंद्व युद्ध कशा प्रकारे रंगला जाईल. फायनलचे पहिले फायनल म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. त्याच्यानंतर जय सावरी देव किरवली आणि आई वज्रेश्वरी निंबावली अशी एक मॅच पाहायला मिळेल. आणि शेवट आपण जर पाहिलं तर बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा याच्याकडे सुद्धा एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे. आजचा शेड्यूल जो आहे तो दमदार टीमचा सर्वच पाहायला मिळतंय. पाहूया यामधून कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल. आयोजक टीम कालिका माता खारबाव ही पोहोचली गेली आहे आणि स्वतःच्या आयोजनामध्ये जर असा परफॉर्मन्स होतोय तर त्याला दुग्ध शक्रा योग म्हटलं जातंय. हा डबल खुशी डबल धमाका ज्याला म्हटलं जातं असं होतंय. पाहूया फायनल मध्ये प्रवेश मिळवला गेला आहे. त्याच्या अगेन्स्ट कुठली टीम या ठिकाणी खेळेल आणि संदेश पाटील यांची खास करून कालची खेळी काय वाखाणण्याजोगी राहिली. या वेळेस मिस टाइम झालेला आहे. पुन्हा एकदा सेफ लँडिंग होते. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळेल का? नाही आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 14 या अंकावरती आणि खास करून शिवनेरी जुन अंदुर्गे या टीमकडे सुद्धा आपण पाहतोय एक चषक आहे.
चालू असलेल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर जे आंबे टेमघर पाडा टीमकडे सुद्धा एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे आणि तसेच शिवनेरी जू नांदुरकी याच्याकडे सुद्धा आपण पाहतो प्रथम क्रमांकाची एक ट्रॉफी आहे. यावेळेस मात्र फटका सजवला जरूर आहे, ताकद काय झोकता आली नाही, या फटका फसला गेला आणि या ठिकाणी फलंदाज बाद झाले झेलच्या स्वरूपात. जितू पाटील येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 34 धावांचं आव्हान आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर धावा बनल्या. या ठिकाणी पाहतोय की पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, तदनंतर या ठिकाणी पाहतोय विकेट. अशा रीतीने धावसंख्या 14 आहे धावफलकावरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंमध्ये या ठिकाणी 20 धावांची आवश्यकता आहे जून नांदुरकी टीमसाठी. पुढील चेंडू यावेळेस चेंडूला टर्न केले गेला आहे. डीप मध्ये चेंडू जातोय. चांगला फटका खेळला गेला परंतु या ठिकाणी सिंगलच घेतली जाते, त्यापेक्षा अधिक काही नाही. या धावसंख्या पुढे सरकली 15 या अंकावरती. शिवनेरी स्पोर्ट जुना नांदुरकी टीमने सुद्धा आयोजन भरपूर चांगलं केलं होतं आणि त्यांच्या स्वतःच्या आयोजनामध्ये ते सुद्धा फायनलमध्ये प्रवेश मिळवलं होतं. परंतु त्या ठिकाणी श्री गणेश भरोडी टीमने मात्र त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. आज पाहूया, संधी आहे, संधीला पुढे केस मागा टक्कल असते असं नेहमी म्हणत असतो. पाहूया ही संधी गमावली जाईल की हातामध्ये राखली जाईल, त्याच्यासाठी दोनदा इथं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय बिमर आहे. हाय फुल टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला. बिमरच्या माध्यमातून या ठिकाणी नो बॉल घोषित केला गेला आहे. पाहूया, या ठिकाणी चेक करूया. रेफरन्स केला गेला आहे आणि या ठिकाणी थर्ड अंपायर मागवला आहे. पंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहूया, UCL लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. 12व्याने जायचा, पेनल्टी लागेल 500 रुपयाची. बरोबर आहे. 12वे खेळाडू एक सांगेल नाही, एक सांगेल होय. दोन्ही 12व्याने जायचं नाहीये. आमचे थर्ड अंपायर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जसं जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला व्यासपीठासमोर यायला लागेल आणि तिथं आपण मस्तपैकी कुस्ती खेळू. फेअर डिलिव्हरी आहे. यस, फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, दोघं पण विचार करा, आपण एक एकच खेळू. डॉट चेंडू आहे हा. चला सुरुवात करूया खेळायला. या ठिकाणी आपण पाहतोय पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण लोअर फुल टॉस होता. चेंडूला बॅकवर्ड फील्ड रिझन मध्ये फेकून दिलेला आहे, दिशा दिलेली आहे. फंबलिंग जरूर झालं या ठिकाणी आपण पाहतोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग होते. धावा किती घेतील याच्याकडे लक्ष देऊया. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी आणि पाहता पाहता ती पूर्ण केली जाते. पंढरी भोईर एकदम हाय टॉल मॅन. चेंडूला बरोबर कलेक्ट केल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकली 19 या अंकावरती. कमबॅक केलं गेलं आहे दर्शन याने. धावा वाचवल्यात या ठिकाणी मित्रमंडळी. कारण आपण पाहतोय 6 धावा फक्त खर्च केल्या या ओव्हरमध्ये. आता विजयाचं समीकरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करायचा आहे.
लवकरात लवकर गोलंदाज आपण निवडूया आणि खेळाला लवकर सुरुवात करूया. नेक्स्ट मॅच चांगली पाहायला मिळेल. गावदेवी पुंडास वर्सेस गावदेवी धामणगाव. चला स्पीडअप करा. कमिटी आमच्या मागे आणि आम्ही तुमच्या मागे. तुम्ही खेळाच्या मागे लागा. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या 19 आहे. विजयाचं समीकरण 15 धावांचं. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ई ओव्हर पाहूया. तानाजी येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंडला बॅट्समन जितू पाटील. पाहूया दोघांकडे अजूनही सामना बरोबर स्थितीमध्ये आहे. एक मोठा फटका जो नांदुरकीला घेऊन जाईल. मॅच जवळ परंतु फटका फसला गेला आहे. जेलच्या स्वरूपात जितू पाटील बॅक टू द डगआउट. या ठिकाणी आपण पाहतोय विनायक कारभारे मैदानाच्या आतमध्ये येतोय. कशा प्रकारे कारभार करतील, धावा बनवल्या जातील पाहूया. सुरुवात आगाज तानाजी याने चांगली केलेली आहे. बोनी चांगली झालेली आहे. विकेटचं पतन केलेलं आहे पाहूया. आता मात्र येणार चेंडू 11. विजयाचं समीकरण 15 धावांचं आहे. समीकरण थोडंसं सोपं आहे, परंतु सोप्याला कठीण करण्याचं काम या ठिकाणी तानाजी याने केलेलं आहे, कारण विकेटचं पतन झालेलं आहे. लाईन भरपूर मोठी आहे बॅटिंगची जुना नांदुरकर टीमची, नो डाऊट. पण पाहूया खेळ कसा होतोय. शॉर्ट चेंडू ठेवला होता. स्लोचा मारा. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र फरार. सीमा पार. येतोय दणदणीत चौकार.
पुढे चेंडू पाहूया. यावेळेस खेळून काढलेला आहे, पाहूया. लेग साइडला निघतोय, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं, बट रनिंग त्याहून अधिक चांगले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 या अंकावरती. 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता. पाहूया या 6 धावा वाचल्या जातील की पूर्ण केल्या जातील. कोण गोलंदाज येईल आणि संघ नाही कोणाकडे ठेवला जाईल या ओव्हरचं भवितव्य. या ठिकाणी पाहतोय हरीश जोशी येतोय गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून आपल्याला 11 धावा पाहायला मिळाल्या, त्याच्यामध्ये एक षटकार. परंतु या ठिकाणी पाहूया गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण 6 धावा वाचवायच्या आहेत. त्याच्यासाठी अस्त्र शास्त्र सर्व काही अर्पण करत असताना गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिला चेंडू उडवला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी नाहीये आणि झेलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. कहाणी में ट्विस्ट. या ठिकाणी पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. प्रशांत स्वतः संघ नायक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रशांत म्हात्रे पाहूया डावाला सावरलं जाईल, आवरलं जाईल. 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. सुरुवात चांगली दमदार हरी यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहतोय दिशा दिली, डीप मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली, थोडीशी मिसफील्ड पब्लिक पाहायला मिळाली. अतिघाई संकटात नाही, 2 धावा कंप्लीट. तिसरीची मागणी केली जाते, बट 2च धावांवरती समाधान. 2 धाव्याने धावसंख्या आता मात्र पुढे सरकते धावफलकावरती. पाहिली तर 30 आता 4 धावांची आवश्यकता 4 चेंडूंमध्ये. चार मध्ये 4 सामना रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आला विकेट, तदनंतर आल्या 2. आता उर्वरित 4 मध्ये 4 ची आवश्यकता. संघ नायकाने शांत डोक्याने खेळ करत असताना आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढला आणि 2 धावा या ठिकाणी आल्या. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. पुन्हा एकदा त्याच दिशेने टॅप केलं गेलं आहे आणि इथं मात्र पाहतोय सिंगल आली आहे. सिंगल येते. आता मात्र येणारे चेंडू आपण पाहतोय 3 आणि विजयाचं समीकरण 3 मध्ये 3. सामना सोडत नाहीत, जिद्दीने चिकाट्याने संघर्ष दाखवत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं जय आंबे टेमघर पाडा. खऱ्या अर्थाने शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाहीये तोपर्यंत आपल्या अस्त्र टाकायचे नसतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी चांगली लढत देत असताना पाहायला मिळतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा बाकी असतानाही आतापर्यंत हा किल्ला लढवत ठेवला आहे, झुजत ठेवला आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, बट खेळ मात्र चांगला होतोय. आता मात्र या ठिकाणी डीप मध्ये ढकलून काढला आहे, खाली रिझान, चेंडू फरार, सीमा पार. विजयाचा शंखनाद या ठिकाणी फुंकला जातोय.
शिवनेरे जून आंध्रगड टीमच्या माध्यमातून